आयुष्य ही एक सुंदर प्रवासाची पर्वणी आहे, परंतु हा प्रवास नेहमी सरळ आणि सोपा असेल असे नाही. आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीचं युग आहे. भौतिक सुखांच्या बाबतीत आपण खूप पुढे आलो आहोत, पण या भरभराटीच्या युगात माणसांचा स्वतःशी आणि माणसांचा एकमेकांशी असलेला संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. आज प्रत्येक जण एका अदृश्य आणि अटीतटीच्या स्पर्धेत धावतोय. या धावपळीत शरीराचा थकवा तर सहज लक्षात येतो, पण त्याहून अधिक वेगाने मनाचा थकवा आणि विचारांची गुंतागुंत वाढत चाललेली आहे. अशा या आव्हानात्मक आणि तणावपूर्ण काळात माणसाला केवळ सल्ल्याची नव्हे तर मनाचे ऐकून घेणाऱ्या आणि त्याला हक्काची दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. आणि याच गरजेतून आधुनिक काळाचे एक मोठे वास्तव उभे राहते, ते म्हणजे समुपदेशन काउन्सिलिंग. नमस्कार, मी विजयलक्ष्मी आयरे, माझी शिक्षण विस्तार अधिकारी, संयुक्त समुपदेशन केंद्र यांची मी संस्थापिका. विषय समुपदेशन काळाची गरज या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आज स्पर्धा प्रचंड वाढली आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक विवंचन आणि सतत धावपळीचे जीवन यामुळे लोकांमध्ये ताण, तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता वाढली आहे. समुपदेशन व्यक्तीला या मानसिक दबावातून बाहेर पडण्यास आणि सकारात्मक विचार करण्यास मदत करते. बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वाद, पती पत्नीमधील मतभेद, नात्यांमधील संवाद कमी झाला आहे. समुपदेशन विशेषतः मॅरेज किंवा फॅमिली काउन्सिलिंग नात्यामधील गैरसमज दूर करून संवाद पुन्हा सुरू करण्यास मदत करते. आजच्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचा किंवा मार्कांचा ताण असतो असं नाही, तर पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. करिअर समुपदेशनाद्वारे एक विद्यार्थ्याची आवड आणि क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा दाखवली जाते, ज्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून त्यांना रोखता येते. तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ, दारू यासारख्या व्यसनाबरोबरच आता मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसन, डिजिटल ॲडिक्शन झपाट्याने वाढत आहे. या आभासी दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समुपदेशनाद्वारे दिला जातो. अनेकदा लोकांना राग, भीती, दुःख किंवा अपयश पचवता येत नाही. समुपदेशक व्यक्तीला त्याच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसे सामोरे जायचे असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण. थोडक्यात सांगायचं तर शारीरिक आजारासाठी आपण जसं डॉक्टरांकडे जातो, तसेच मनाच्या आरोग्यासाठी समुपदेशकाकडे जाणे अत्यंत गरजेचं आहे. समुपदेशन ही कोणती वैद्यकीय ट्रीटमेंट किंवा वेडेपणावरचा उपाय नाही, तर ती मनाशी संवाद साधून जगण्याची नवी दिशा मिळवण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. म्हणूनच आजच्या काळात समुपदेशन ही काळाची फार मोठी गरज बनलेली आहे. धन्यवाद.